नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 23-24 या विषयी आपण लगातार व्हिडिओ बनवत आहोत. वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आज परत एक टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या परत अशा कमेंट यायला लागल्या. आता एक महिना आपला उलटलेला आहे क्वालिफायची लिस्ट लागून आणि विद्यार्थी आज काही कमेंट करत आहात. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रश्न आहेत की 10 मिनिटांमध्ये माझे 300 शब्द होत नाही. खूप सारे विद्यार्थी त्या गोष्टीवरती थोडेसे अडून आहेत का 10 मिनिटांमध्ये माझे 300 शब्द होत नाही, तर काय करायचं, काय मार्गदर्शन करावं. खूप सारे कमेंट्स, खूप सारे कॉल मला येतात याच विषयावर. मग हाच सब्जेक्ट घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहोत. त्याच्याबद्दल तुमच्या मनामधल्या ज्या शंका आहेत किंवा तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मी ऐका ती गोष्ट. एक शास्त्रज्ञ होता आणि तो एका झुरळावरती एक प्रयोग करत होता. शास्त्रज्ञाने एक झुरळ पकडलं, त्याला टेबलावरती ठेवलं आणि त्याचा एक पाय कापला आणि त्याला त्या झुरळाला तो बोलला, चल. झुरळ 5 पायावरती चालायला लागलं. झुरळाला 6 पाय असतात. त्यानंतर परत त्या शास्त्रज्ञाने त्याचा दुसरा पाय कापला आणि परत त्याला बोलला, चल. झुरळ परत त्या 4 पायावरती चालायला लागलं. शास्त्रज्ञांनी असं एक एक करत त्याचे सगळे पाय कापले आणि शेवटचा जेव्हा त्याचा पाय कापला 6वा, त्याला बोलत चल, तर तो चालू शकला नाही. मग त्या शास्त्रज्ञांनी पूर्ण प्रयोगाचं निष्कर्ष असं लिहिलं का झुरळाचे सगळे पाय कापल्यावरती झुरळाला ऐकू येत. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट समजली असेल, कळाली असेल. शॉर्टमध्ये सांगितली. गोष्टीचं तात्पर्य असंच आहे, आपण निष्कर्षानं वेगळा काढतो, जबकि त्याचा निष्कर्ष वेगळा असतो. झुरळाचे सगळे जर पाय कापले तर तो कसं चालणार, पण त्यांनी शास्त्रज्ञांनी निष्कर्षामध्ये असं लिहिलं की झुरळाचे सगळे पाय कापल्यावरती त्याला ऐकू येत. तशीच काही परिस्थिती आपल्या बरोबर आज होते. तुमच्यामध्ये मनामध्ये ती तयार होते. तुम्ही एक निष्कर्ष काढला 10 मिनिटांमध्ये माझे 300 शब्द होत नाही. आता असं कुठे लिहिलेलं आहे का ह्या दिवसापासून जर प्रॅक्टिस करायला तुम्ही सुरुवात केली आणि एवढ्या दिवसापर्यंत जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर 10 मिनिटांमध्ये तुमचे 300 शब्द होणं बंधनकारक आहे, असं कुठेच नाही. याचं कारण असं, हा वेळ कमी जास्त लागू शकतो. आता तुम्ही हे कोणाशी कम्पेअर करतात, तर काही कमेंट तुम्ही त्याचा पण वाचतात. काही ठिकाणी तुम्हाला तसं पण ऐकायला लागलं तर 10 मिनिटात माझे 300 शब्द होतात, 320 शब्द होतात. आणि मग आपण त्या गोष्टीशी कम्पेअर करतो तर माझे 10 मिनिटांमध्ये 300 शब्द होत नाही. किंवा आपल्याला जे टार्गेट दिलेले आहेत जिल्हा न्यायालयाने 10 मिनिटांमध्ये 300 शब्द टाईप करायचे, मग आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. हा मनामध्ये आपला विचार आहे. मग आपण असा विचार करतो तर 300 शब्द माझे 10 मिनिटांमध्ये टाईप होत नाही. मग आपण काय करतो, तर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात करतो. कसा टायपिंग स्पीड माझा वाढेल. आणि मग तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओज बघतात, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतात, वेगवेगळ्या लोकांना विचारतात का माझा स्पीड कसा वाढेल, काय करू त्यासाठी. मी परत तुम्हाला सांगतो, टायपिंगला शॉर्टकट नाही. टायपिंग ही सततची गोष्ट आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा तो स्पीड वाढेल. त्या स्पीड वाढण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो. सगळ्यांना सारखाच वेळ लागेल असं नाही. मग करायचं काय, तुमच्या पुढे तोही प्रश्न आहे. तर 300 शब्द तर झालेच पाहिजेत. आता परिस्थिती अशी नाहीये तर तुमचे एकदम कमी शब्द होतात. तुम्ही 250 शब्दांच्या वरती आहात किंवा 240 वगैरे असेल. अजूनही आपल्या एक्झामसाठी वेळ आहे. तर एवढ्या वेळामध्ये आपले हा स्पीड नक्कीच वाढेल. काहींचा तो 300 पार पण जाऊ शकतो, काहींचा 300च्या आसपास जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये कधी पण लक्षात ठेवा, निगेटिव्ह विचार येऊन देऊ नका. पॉझिटिव्ह विचारवरती आपल्याला जगायचं असतं. आपल्या डोक्यामध्ये हमेशा लक्षात ठेवा पॉझिटिव्ह विचार. आता काय होतं, तुमची ही लाईन आहे, त्याच्या बाजूला ही लाईन आहे. कोणी सांगेल तर ही लाईन मोठी आहे आणि ही लाईन छोटी आहे. मग तुम्ही कम्पेअर करता, यांचे 300 शब्द होतात 10 मिनिटात, माझे 300 शब्द होत नाही. पण तुम्ही ह्या लाईनला जर असं बंद केलं आणि याच्या बाजूला दुसरी लाईन ओढली तर ऑटोमॅटिकली बघा तुमची लाईन मोठी झाली. फरक काय झाला, लाईनची साईज वाढवली कमी नाही, त्याच्या बाजूला मी दुसरी लाईन छोटी काढली. आता तुमच्याकडे एक्झिस्टिंग जे शब्द तयार होतात, जे एक्झिस्टिंग शब्द मी टाईप करतात तेवढ्या मिनिटांमध्ये, हा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह विचार ठेवा. 300 शब्दापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, पण तेही होतील. तुम्ही हा पॉझिटिव्ह विचार घेऊन चाला. बघा, तुम्ही निगेटिव्ह विचार ठेवा का पॉझिटिव्ह विचार ठेवा, तुम्हाला टायपिंग करावंच लागणार आहे. टायपिंग करण्यासाठी तुम्ही कोणाला हायर करू शकत नाही, कामाला ठेवू शकत नाही. दुनियामध्ये असं कोणता शॉर्टकट नाहीये तर ज्याचा तुम्हाला कानमंत्र सांगितला आणि तुमचे लगेच 300 शब्द टाईप होतील. हे सगळं करायचं कोण नाही तर तुम्हाला करायचं. आणि मग हे करण्यासाठी जर तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत राहिले, निगेटिव्ह थिंकिंग जर येत राहिली, तर तुमचं जे मन आहे ते खचलं जाईल आणि हळूहळू तुमचा स्पीड कमी होईल. आता खूप विद्यार्थ्यांनी अशी पण कमेंट केलेली आहे, तर सर माझे पहिले 300 शब्द होत होते, आता माझे 300 शब्द होत नाही. आता ह्या पाठीमागचे रिझन वेगवेगळे आहेत. पहिले 300 शब्द होत होते तर तो कोणता पॅसेज होत होता, त्यावेळची परिस्थिती काय होती, त्यावेळेचा तुझा उत्साह काय होता, आणि आजची परिस्थिती, आजचा उत्साह, आजची तुझी आपली मेंटॅलिटी ही काय आहे, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं. सध्या तुम्ही जी प्रॅक्टिस करता ती कशी आहेत, पहिले ती गोष्ट तुम्ही समजून घ्या. सध्या तुमच्याकडे लिगल पॅसेजचे हार्ड कॉपीज आहेत, जे टेलिग्राम चॅनलवरती फिरतात. तेच पॅसेज आहेत. एक ठराविक पॅसेज आहे, 100-150 पॅसेज पकडून चला. त्या पॅसेजच्या व्यतिरिक्त कोणते मटेरियल
मार्केटमध्ये अवेलेबल नाही. आणि मग तुम्ही हेच पॅसेज काय करतात, टाईप करतात. खूप सारे विद्यार्थी आहेत का रोज ते प्रिंटआउट काढू शकत नाही टायपिंगसाठी. मग त्याने एकदा टायपिंग काढून ठेवलेले 50-60 पेजेस जे असतील, काहींकडे 40च असतील, काहींकडे 20 असतील. कारण रोज कोण प्रिंटआउट काढणार आहे? ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर तेच तेच जर टाईप करत असाल कंटेंट, याने काय होईल, तुम्ही टाईप करता, तुमचा वेळ पुढे चाललेला आहे. तुम्ही टाईप करण्याचा जो कालावधी आहे तो वाढत चाललेला आहे. आणि मग तुम्ही काय बोलता, माझा टायपिंगचा स्पीड वाढत नाही. अशाने टायपिंगचा स्पीड कधीच वाढणार. जोपर्यंत तुमच्या हाताखालून वेगवेगळे कंटेंट टाईप होत नाही, तोपर्यंत तुमचा स्पीड कधीच वाढणार. एकसारखं कंटेंट टाईप करून स्पीड वाढला जात नाही. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळं कंटेंट टाईप करणं गरजेचं. म्हणजेच काय, तर वेगवेगळे पॅसेज टाईप करणं गरजेचं. आणि ही गोष्ट खर्चिक आहे. रोज हार्ड कॉपीची प्रिंटआउट काढणं सामान्य विद्यार्थ्याला खरंच परवडण्यासारखं नाहीये. मार्केटमध्ये ₹3चा जमाना गेलेला आहे. काही ठिकाणी ₹5 प्रिंटआउट आहे, काही ठिकाणी ₹10 पण प्रिंटआउट असेल. काही ठिकाणी असू शकेल ₹3 प्रिंटआउट, पण ₹5 ते ₹10 दरम्यान प्रिंटआउट आहेत. आणि रोज एवढं प्रिंटआउट काढणं काही विद्यार्थ्यांना खरंच शक्य नाही. मग हे कंटेंट कुठून मिळवायचे? तर हे तुम्ही न्यूजपेपरमधून मिळवा. तुम्ही एखादं बुकलेट घ्या. याच्यातनं हे तुम्ही कंटेंट टाईप करा. रोज प्रिंटआउट काढणं शक्य जर नसेल, तर याच्यामधले कंटेंट तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, थोडंसं डोक्यातनं एक गोष्ट बाजूला ठेवा. लीगल पॅसेजेस तुम्हाला येईल असं गृहीत धरू नका. तुम्ही लीगल पॅसेजची पण प्रॅक्टिस करा. समजा तुम्ही तुमच्याकडे जे लीगल पॅसेज आता प्रिंट केलेलं आहे ते तुम्ही करा दिवसातनं 2दा-3दा टाईप करा. त्याच्या व्यतिरिक्तही बाकीचे कंटेंट तुम्ही टाईप करायला सुरुवात करा. आणि यासाठी तुम्ही प्रिंटआउट काढू नका. तुमच्याकडे एक्झिस्टिंग जे प्रिंट अवेलेबल असतील, बुक्स वगैरे, मासिक वगैरे, त्याच्यातलं कंटेंट टाईप करा. काही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तुमच्या हाताखालून वेगवेगळं कंटेंट टाईप होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी स्पीड वाढणं तुमच्यासाठी शक्य होणार. तिसरी गोष्ट, आपला एक कलमी कार्यक्रम असा आहे, रोज उठायचं, एक पॅसेज घ्यायचा जे आपल्याकडे अवेलेबल आहे, 10 मिनिटाचा टायमर लावायचा आणि टाईप करायला सुरुवात करायची. मग तुम्ही प्रत्येक पॅसेज हा 10 मिनिटांमध्ये ना टाईप करायला सुरुवात करा. मग एखादा पॅसेज जरी तुम्ही डबल टाईप केला तरी कधी पहिल्या वेळेस तो जास्त शब्द टाईप होतात, दुसऱ्या वेळेस कमी शब्द टाईप होतात, कधी कधी पहिल्या वेळेस कमी शब्द टाईप होतात, कधी कधी दुसऱ्या वेळेस जास्त शब्द टाईप. प्रत्येक पॅसेज हा 10 मिनिटांमध्ये तुम्ही जर सलग 5 वेळेस जरी टाईप केला तरी सारखे शब्द टाईप होणार नाही. म्हणजेच काय, तर तुम्ही जो टायपिंगला टाइम लावता आता तो सध्या बाजूला ठेवा. टायपिंगला टाइम लावा तुम्ही, पण दिवसातनं 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस लावा. पण प्रत्येक पॅसेजला जर तुम्ही 10-10 मिनिटाचा टाइम लावून तुमचं जर युनिट त्याच्यामध्ये मोजत असाल तर टायपिंगचा स्पीड वाढणं शक्य होणार नाही. मग यासाठी काय करावं लागणार आहे, तुमच्याकडे जे काही कंटेंट अवेलेबल आहे बुक्समध्ये, मासिकमध्ये, न्यूजपेपरमध्ये, कंटिन्यू अर्धा तास टाईप करण्याची तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा. अर्धा तास तुम्हाला कंटिन्यू टाईप करायचं. अजिबात त्याच्यामध्ये खंडन पडून द्यायचं नाही. टायमर लावायची गरज नाही. 20 मिनिटं, 25 मिनिटं जशी तुमची कॅपॅसिटी आहे त्या प्रकारे तुम्ही टाईप करत राहा. आणि टाईप करताना आता तुम्ही लक्षात ठेवायचं, टायमर तुम्ही लावू नका. तुम्हाला अचूक शब्द टाईप करायचा आहे. स्पीड कमी झाला तर होऊ शकेल, होऊ द्या, पण तुम्ही अचूक शब्द टाईप केला ऑटोमॅटिकली तुमचा हा स्पीड वाढत जाणार. आता जर तुम्ही प्रत्येक पॅसेज टाईप करत गेला टायमरनुसार 10-10 मिनिटाच्या, याच्यातनं पाहिजे तसं आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पॅसेज टाईप करता हेच पॅसेज तुम्हाला एक्झामला येतील असं कुठं काही लिहिलेलं आहे का? आणि हेच पॅसेज येतील असं शक्य तरी आहे का? हे पॅसेज त्या कॅटेगरीचे आहेत का आपल्याकडे जे आहेत ते? तर नाही. मग तुम्ही जे पॅसेज टाईप करतात ते फक्त एक कंटेंट आहे आणि ते 1 वेळेस किंवा 2 वेळेस टाईप करणंच ठीक आहे. त्यापेक्षा जर तुम्ही त्याला जास्त वेळेस टाईप करत असाल तर तुमचा तो टाईम व्यर्थ आहे किंवा त्याचा काही उपयोग नाहीये. कारण तुम्ही तेच कंटेंट टाईप करतात. याने होऊ शकतं एखादा तुमचा स्पीडही वाढेल कालांतरामध्ये आणि तुम्हाला असं वाटेल की मी आता 280 शब्द टाईप करतो. पण जर उद्या तुम्हाला नवीन पॅसेज टाईप आला किंवा टाईप करायला सांगितलं तर तुमचा स्पीड लगेच कमी होऊन जाईल. मग काही विद्यार्थ्यांचं गणित कसं चुकतं, तर ते काय करतात, एकच पॅसेज खूप वेळेस टाईप करतात आणि मग त्याला असं वाटतं हां आता माझा स्पीड वाढला. पण जर त्याला नवीन पॅसेज दिला, नवीन पॅसेज टाईप करायला लागला तर मग त्याला अचानक त्याचा स्पीड कमी होतो आणि तो म्हणतो, अरे कालपर्यंत तर माझे 300 शब्द होत होते, आज माझा परत स्पीड कमी झाला. कारण तुझा पॅसेज बदलला. पॅसेज बदलल्यामुळे शब्द बदलले. शब्द बदलल्यामुळे आपली जर वेगवेगळ्या शब्दावरती जर प्रॅक्टिस नसेल तर मग साहजिकच आपला स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. तर तुम्हाला एकदा आता तुमची नॉर्मली स्ट्रेंथ कळालेली आहे का 10 मिनिटांमध्ये मी अंदाजे किती शब्द टाईप करू शकतो, तर मग तुम्ही काय करा, दिवसातनं 2दा-3दा फक्त टायमरवरती प्रॅक्टिस करा. बाकीचा टाइम तुम्ही फक्त टायपिंग आणि टायपिंग करा. त्यासाठी टायमर लावू नका. आणि मग त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताना पूर्ण एकदम एकाग्रतेनुसार टायपिंग करा. एकाग्रतेनुसार म्हणजे काय, का आता जरी मी एखाद्या न्यूजपेपरचं टायपिंग करत असलो तरी एखादा जर सोपा शब्द असला तर तिला स्पीड तुम्ही तयार करा आणि एखादा अवघड शब्द असेल तर तो न चुकता अचूकता म्हणजे ॲक्युरेसीमध्ये टाईप करायला सुरुवात करा. त्यावेळेस तुमचा थोडा स्पीड डाऊन होईल. पण परत जर तुमचे शब्द छोटे छोटे येत राहिले जे आपण एका पॅसेजमध्ये दिलेले आहे
त्या ठिकाणी तुमचं ऑटोमॅटिकली स्पीड वाढत जाईल. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही ना तुमचं टायपिंगचं युनिट हे टायमिंगमध्ये काउंट करू नका. दिवसातून एकदा दोनदा तुम्ही चेक करा की ठीक आहे, एका 10 मिनिटामध्ये एखादा पॅसेज किती होतं किंवा एखादं 10 मिनिटाचा टायमर लावा आणि एखादं कोणतं कंटेंट घ्या, किती आपण टाइप करू शकतो. रोज प्रिंटआउट काढणं काही विद्यार्थ्यांना जर शक्य नसेल तर त्यांनी ह्या गोष्टी कराव्या. ज्या विद्यार्थ्यांना प्रिंटआउट काढणं शक्य असेल तर त्यांनी वेगवेगळे पॅसेजचे प्रिंटआउट काढा आणि वेगवेगळे पॅसेज टाइप करा. ते पॅसेज लीगलच असले पाहिजे असं काही गरज नाही. लीगल कंटेंट अवेलेबल असेल कुठे तर ते घ्या. पण जे रिपीट कंटेंट तुम्ही टाइप करत असाल तर ते सोडून द्या. त्याच्यावरती तुम्ही टाइम वेस्ट करतात. तुमचा टाइम हा वेस्ट होतो. कारण सारखं कंटेंट टाइप करणं काही आपल्याला त्याच्यातनं आउटपुट येणार नाही. हे कंटेंटचं आउटपुट आपल्याला कधी येऊ शकलं असतं, हेच जर पॅसेज तुम्हाला कोर्टाला येणार असते तर. समजा तुमच्याकडे आता 50 पॅसेज आहे आणि 50 पॅसेज मधलाच एखादा पॅसेज जर तुम्हाला कोर्टाला येणार असता, तर तुम्ही हे 50 पॅसेज पूर्णच्या पूर्ण रोज जरी टाइप करत बसला असता, तर त्याचं तुम्हाला आउटपुट आलं असतं किंवा त्याचं तुम्हाला आउटपुट मिळालं असतं आणि मग ह्याच 50 पॅसेज मधला एखादा पॅसेज तुम्हाला कोर्टाला आला असता, तर नक्कीच तुमचं स्पीड त्याच्यामध्ये वाढलं असतं. पण आता असं नाहीये. तर हे आपल्याकडे जे आता जे टेलिग्राम चॅनलला किंवा इकडे-तिकडे हे सगळे पॅसेज फिरतात. ह्याच पॅसेजमधला एखादा पॅसेज तुम्हाला एक्झामला किंवा परीक्षेला येईल असं नाहीये. ते पॅसेज वेगळे असू शकेल. मग जर वेगळे पॅसेज आले तर काय होणार? मग परत आपली पंचाईत होणार. कारण आपल्याकडे आपण टाइप केलेलं जे कंटेंट आहे, ते एक ठराविक साच्यामधलं कंटेंट आहे. मग त्यासाठी आपल्या हाताखालून वेगवेगळे कंटेंट जाणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही वेगवेगळे कंटेंट टाइप करा. आणि खूप विद्यार्थ्यांचं परत अजून एक गणित आहे. तर माझे एवढ्या ओळी राहिल्या, माझ्या तेवढ्या ओळी राहिल्या, माझ्या 4 ओळी राहिल्या. हे ओळी राहण्याचं गणित आहे ना, हे काही मला पटत नाही. याचं कारण आहे त्या पॅसेजची लेंथ ही कोणी डिसाईड केली? कुठे दिलेलं आहे का? कोर्टाचे पॅसेज हे 20 ओळीचे असतात आणि मग तुमच्या फक्त 16 ओळी झाल्या तर 4 ओळी राहिल्या. असं कुठे लिहिलेलं आहे का? किंवा आता हे जे मार्केटमध्ये पॅसेज फिरतात, याचं असं काही ठराविक दिलेलं आहे का? सगळे पॅसेज हे 20 ओळीचे आहेत. मग तुमच्या 3 ओळी राहिल्या आणि 2 ओळी राहिल्या. त्याच्यावर तुम्ही हे जे ओळीचं गणित मांडतात, हेही चुकीचं आहे. लक्षात ठेवा, अर्धा ग्लास भरलेला आहे का अर्धा ग्लास रिकामा आहे, हे त्याच्यामधलं जे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार आहे, हे आपण ठरवायचे आहेत. तुम्ही जर अर्धा ग्लास भरलेला बोलला, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतो आणि तुम्ही बोलला आणि अर्धा ग्लास रिकामा आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये ते निगेटिव्ह विचार आहे. पाणी तेवढंच आहे, ग्लासही तेवढाच भरलेला आहे. फक्त तुम्हाला समजायचं काय? म्हणजेच काय? आता तुम्ही जे टायपिंग करतात, याच्यामध्ये तुमचे शब्द राहतात, तुम्ही कमी पडतात का तुम्ही आत्तापर्यंत जी प्रगती केली ती खूप चांगली आहे आणि अजून मला प्रगती करायची आहे, हे ठरवायचं काम तुमचं आहे. याने काय होईल? बघा, तुम्हाला मदत करायला कोणीच येणार नाही. टायपिंग तुम्हाला स्वतःलाच करायची. एक्झामला तुम्हाला स्वतःलाच जायचंय. प्रॅक्टिस तुम्ही स्वतःच करणार आहे. मग बाकीच्या निगेटिव्हचा विचार करून तुमच्या विचारावरती परिणाम किंवा तुमच्या प्रॅक्टिसवरती परिणाम करून घेण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा का हो, आतापर्यंत माझी जेवढी प्रगती झाली ती खूप चांगली आहे. अजूनही मी प्रगती करायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच त्याच्यामध्ये मी यश संपादन करतो. तुम्ही असा विचार करायला सुरुवात, जेणेकरून काय होईल, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला पुढं घेऊन जाऊ शकते. तुमच्या डोक्यामध्ये सतत तेच जर विचार येत राहिले का नाही माझे 300 शब्द होतच नाही, दुसऱ्याचे होतात 300 शब्द पण माझे होत नाही, नाही तो बघ ना, तो 350 करतो पण माझा कधी होणार, असा विचार करू नका. त्याचं त्याला करू द्या. तो 350 करू द्या, नाही तर 500 करू द्या. आपल्याला किती करायचे, आपली स्ट्रेंथ किती आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किती प्रॅक्टिस वाढवावं लागेल, त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आता जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही प्रॅक्टिस करून स्पीड वाढत नाही, तर प्रॅक्टिसची पद्धत बदला, कंटेंट बदला. ह्या गोष्टीचा तुम्ही वेगवेगळा विचार करायला सुरुवात करा. कोणीतरी तुम्हाला येऊन सांगेल आणि मग मी ह्या गोष्टी करेल याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वतःची लढाई स्वतःलाच लढायची असते. त्यासाठी स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतःलाच तयार करायची असतात. मग ह्या लढाईमध्ये इतरांची मदत घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःच कसं लढाल आणि तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार होईल त्याचा तुम्ही विचार करा. बघा, लोक या समाजामध्ये दोन्ही प्रकारचे आहेत. चांगले लोक पण आहेत, वाईट लोक पण आहेत. तुम्हाला जे चांगलं आहे ते घ्यायचंय, वाईट हे तुम्हाला सोडून द्यायचंय. याचं नुकसान तुम्हालाच होणार आहे, फायदा तुम्हालाच होणार आहे. लोक काहीही बोलू शकतात. लोकांना बोलायला आपण तोंडाला हात नाही लावू शकत. त्याच्यावर लोकांचा विचार करण्यापेक्षा, लोकांनी काय विचार करतात त्याच्या करण्यापेक्षा आपल्याला काय विचार करायचा हे खूप महत्वाचं आहे. तर तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही ना तयार करा. आतापर्यंत मी जे केलं ना ते एकदम व्यवस्थित आहे आणि अजून पुढे मला व्यवस्थित करायचं. मग मी माझा टायपिंगचं स्पीड नक्की वाढवणार. जरी तुमच्याकडे आजचा 200-250 असेल तर तुम्ही ॲक्युरेट टाईप करा ना, त्याच्यावरती पण तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. ह्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला का? तुमच्याकडे जर 250 शब्द आता जर तुम्ही व्यवस्थित टाईप केले तर त्याच्यावरती तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. 300 शब्द पाहिजे असं कुठंच लिहिलेलं नाहीये, कारण तुम्हाला काही चुका होणार आहे. मग 300 शब्द जरी झाले नाही तरी तुम्ही ॲक्युरेट जर शब्द टाईप केले जे आहे ते, तरी तुम्ही क्वालिफाय होऊ. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप महत्वाची आहे. आणि मग मी काही कमेंट्स बघितल्यात. बघा, तुमच्या डोक्यात ते विचार येणं साहजिकच आहे,
कोणाच्या डोक्यात येऊ शकतं. पण त्या विचाराला थारा द्यायचा का नाही द्यायचा हे आपल्यावरती डिपेंड. जर आपण त्याला विचाराला थारा दिला तर आपल्या डोक्यामध्ये जर काही निगेटिव्ह विचार घुसत राहिले तर अजून ते तयार होतील, अजून त्याचं मोठ्या प्रमाणावर वाढत जातील आणि मग आपण थंड पडून जाऊ. हे सगळं होऊन देऊ नका. लक्षात ठेवा, नुसतं टायपिंग करणं महत्त्वाचं नाहीये. तुमचं ऑलमोस्ट तुमची मेंटॅलिटी, तुमचा बिहेवियर, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या रोल प्ले करतात. आणि मग टायपिंग करताना ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. हो, मी करू शकतो, आतापर्यंत मी केलं, याच्यापुढे मी करत राहणार, माझा स्पीड नक्कीच वाढणार. वाढत नाही असं नाही, वाढतो आणि याच्यापेक्षा अजून मी वाढवणार. याने काहीच फरक पडणार नाही. स्पीड काल होता तोच आज राहील, पण एक तुमच्यामध्ये एनर्जी तयार होईल की नाही, हो माझा स्पीड काल कमी होता पण आज माझा थोडा वाढला, अजून उद्या वाढेल आणि याने तुमचा खरंच स्पीड वाढत जाणार. जोपर्यंत तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार होत नाही, एनर्जी तयार होत नाही ना, तोपर्यंत ह्या गोष्टीला तुम्हाला प्रोत्साहन नाही मिळणार. आणि त्याच गोष्टीसाठी आज मी तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी आलेलो आहोत. हा जरी गोष्ट टेक्निकली नसली पण तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप महत्त्वाचं आहे. ती एनर्जी तुम्ही तयार करा. तुमच्या डोक्यामध्ये येणारे सगळे निगेटिव्ह विचारला साईडला ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा. माझी लाईन छोटी आहे हे म्हणण्यापेक्षा माझ्या खाली अजून काही छोट्या लाईन्स आहेत, म्हणजे मी मोठा आहे, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार. आणि वेगवेगळे कंटेंट टाईप करा, वेगवेगळे प्रयोग करा. तुम्ही सारखं सारखं एक कंटेंट टाईप करू नका आणि प्रत्येक गोष्ट ना एखाद्या साचेमध्ये बसू नका. म्हणजे मला ह्या गोष्टीला परत ऍक्सेप्ट आहे का जे आपण टाईप करतो पॅसेज, तुम्ही 10-10 मिनिटाचे, तुम्ही 10 मिनिटाचा टायमर लावा, दिवसातून 2दा करा, 3दा करा. पण तुम्ही प्रत्येक पॅसेज जर 10 मिनिटामध्ये जर मोजत बसला असाल तर ते अपडाऊन होणारच आहे. आणि मग प्रत्येक वेळेस तुम्हाला असं वाटेल कमी शब्द झाले, शब्द वाढले, परत कमी झाले. म्हणजे हे सगळं कमी जास्त होत राहील आणि मग परत शेवटच्या दिवसाला एंड ऑफ डे तुमच्या मनात येईल आज काही शब्दच नाही वाढले, तेवढंच होतं, काल पण तेवढंच होतं, आज पण तेवढंच होतं. आणि मग परत तुम्ही काय विचार करता, शब्दच वाढत नाही आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांचे ते 300 शब्द होतात. मग कोणीतरी कमेंट करून टाकतो, हा माझे ना 350 शब्द झाले. मग आपल्याला परत वाटतं अरे त्याचे 350 झाले, आपले का नाही होत, आपल्यात काय प्रॉब्लेम आहे. असं नसतं कधी. त्याचे झाले म्हणजे आपले होतील असं कधीच नाही. त्याची बुद्धी वेगळी, आपली बुद्धी वेगळी. असं जर असतं, सगळ्यांचे समान बुद्ध्या असतात, सगळ्यांचे समान जर कॅपॅसिटी असते तर सगळ्यांना सारखे मार्क पडले असते ना, वेगवेगळे मार्क पडण्याचं गणित काय मग. तर तसं नसतं. तो त्याच्या पद्धतीनं प्रॅक्टिस करतो म्हणून त्याचे ते 300 शब्द होतात. त्यांनी कधी सुरुवात केली, त्याच्या अगोदर तो किती दिवस प्रॅक्टिस करत होता, या सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड असतात. आणि आपण किती दिवसानंतर प्रॅक्टिस चालू केली, आपण किती टाइम प्रॅक्टिस करतो, आपण किती मन लावून प्रॅक्टिस करतो, आपली प्रॅक्टिस करण्याची पद्धत काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंड आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रगती करा, याच्यामध्ये तुम्ही सुधार करा, नक्कीच तुमच्यामध्ये फरक पडेल. आणि अजून काही विद्यार्थ्यांचं होतं का कीबोर्डचं काय, परत एकदा सांगतो, खूप विद्यार्थी बोलले कीबोर्डवरती व्हिडिओ बनव. मी कीबोर्डवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कोणता कीबोर्ड येईल कसं फिक्स सांगू शकतो सांगा बरं. आणि काही विद्यार्थ्यांनी बोललो कोणता कीबोर्ड वापरला तर स्पीड वाढेल. बघा, कीबोर्ड कोणताही वापरा, स्पीडमध्ये काहीसा फरक पडेल, म्हणजे 3 ते 4 शब्दांचा फरक पडेल, जास्त तर 5 शब्दांचा फरक पडेल. कीबोर्ड बदलला म्हणजे खूप स्पीडचा फरक पडेल असं काहीच नसतं, लक्षात ठेवा. फक्त कीबोर्ड थोडासा सॉफ्ट असावा, अशा प्रकारचा कीबोर्ड घ्या. यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉजिटेकचे कीबोर्ड्स वगैरे जे आहेत ते नॉर्मली ते चांगले असतात. तुम्ही थोडेसे लो क्वालिटीचे जर कीबोर्ड घेतले तर त्यांचे बटन हार्ड असतात. पण नॉर्मली लॉजिटेकचे कीबोर्ड जे वगैरे डेलचे कीबोर्ड्स आहेत हे चांगल्या प्रकारे सॉफ्ट असतात. तर त्याच्यावरती तुम्ही टायपिंग करा. पण तुम्हाला कोणता कीबोर्ड येईल हे नाही सांगू शकत. त्याच्यावर तुमची सगळी मानसिकता जी आहे ना ती वेगवेगळ्या कीबोर्डचीच ठेवा, किंवा कोणता कीबोर्ड आला तर मला त्याच्यावर टायपिंग करायचं आहे ते ठेवा. तिथं तुम्ही असं सांगू शकत नाही हा कीबोर्ड नको मला, तो कीबोर्ड पाहिजे, किंवा तो कीबोर्ड नको मला, हा कीबोर्ड पाहिजे, किंवा तुम्ही घरून कीबोर्ड घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीवर आहे त्या कीबोर्डवरती तुम्हाला टायपिंग करायचं आहे. तुमच्याकडे जो कीबोर्ड आहे, तुम्ही जर क्लास जॉईन केला असेल तर वेगवेगळे कीबोर्डवरती प्रॅक्टिस करा. एकसारखा कीबोर्ड वापरू नका. आणि जर घरी असेल तर पर्याय नसतो, मग घरी तुम्ही तुमचा जो कीबोर्ड आहे तो वापरा, किंवा तुमचे अजून मित्र वगैरे असेल तर कधी कधी कीबोर्ड चेंज करून बघा. तुमचा कीबोर्ड त्याला द्या, त्याचा कीबोर्ड तुम्ही घ्या, असंही करू शकतात. काही जर तुमचा ग्रुप असेल 5-6 विद्यार्थ्यांचा तर तुम्ही कीबोर्ड बदला ना. कीबोर्ड असं काही मोठी गोष्ट नाही, तुम्ही त्याला तुमचा कीबोर्ड देऊ शकता, त्याचा कीबोर्ड तुम्ही घेऊ शकता. काही दिवस वेगळ्या कीबोर्डवरती प्रॅक्टिस करू बघा. वेगवेगळे प्रयोग करा. आणि बघा अजूनही एक्झामला वेळ आहे, लगेच एक्झाम होणार नाही. खूप विद्यार्थी त्या भीतीत आहे. आता 30 तारीख आली, आता सगळं शिपाई आणि यांचं झालेलं आहे आणि आता आपल्याकडे कधीही आपल्याकडे मोर्चा वळू शकतो. पण मला असं वाटत नाही अजूनही 15 दिवस काही एक्झाम होईल म्हणून मिनिमम. त्यामुळं अजून आपल्याकडे 15 दिवस आहे. प्रॅक्टिस चालू ठेवा, सतत प्रॅक्टिस चालू ठेवा. निगेटिव्ह विचारला अजिबात थारा देऊ नका. पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये ठेवा. तुमचा स्पीड वाढेल या नाही वाढेल, त्यापेक्षा तुम्ही जे करता ती द बेस्ट आहे आणि याच्यामध्येच मी अजून बेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. ही थिंकिंग ठेवा. तुम्हाला जर अजूनही काही डाऊट असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पॉझिटिव्ह कमेंट करा. काल एका विद्यार्थ्याने काहीतरी फालतूची कमेंट केलेली होती, त्याचा काही संबंध नव्हता. पण ठीक आहे, अशा गोष्टीकडे मी कधी लक्ष देत नाही. त्याचे विचार त्याच्याजवळ राहू द्या. आपले विचार आपण आपल्याजवळ ठेवूया. होतं तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करेन सांगण्याचा. तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही घ्या.
नाही सोडून द्या. पण निगेटिव्ह कमेंट वगैरे पण करू नका चॅनलवर. तुम्हाला जर वाटलं चांगलं तर पॉझिटिव्ह कमेंट करा आणि तुम्हाला जर काही खरं डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर माझा नंबर मी दिलेला आहे. मला कॉल करा. त्या कमेंट बॉक्समध्ये निगेटिव्ह कमेंट टाकून त्यांनी काहीच फायदा होणार नाही. ना तुम्हाला फायदा होणार ना दुसऱ्याला काही फायदा होणार. त्याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट टाकू नका. टाकायचं पॉझिटिव्ह कमेंट टाका आणि जर तुमच्या मनामध्ये तुम्हाला डाऊट असेल काही, असं का होतं? तर तुम्ही मला कॉल करा आणि मला विचारा ना. मी सांगेन ना तुम्हाला सगळ्या गोष्टीचं मी अ, उत्तर द्यायला तयार आहे. सगळे उत्तर माझ्याकडे रेडी आहे. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.